ऑन आणि त्यानंतर आपण वळतोय पुन्हा एकदा गावदेवीच्या सुसज्ज मैदानावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळेल गोलंदाज वैभव आणि स्ट्राईक वरती पाहतोय आपण प्रसन्न खोत. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. या पहिल्या चेंडूवरती ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट बॅक टू द बॉलर खेळायचं होतं. चेंडूवरती थोडंसं मिस फील्ड आणि त्यानंतर एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच चांगला अटेम्प्ट मैदानावरती झालाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावांनिशी संघाचा धावफलक प्रज्वलित करण्याचं काम प्रसन्न खोत याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या संघाकडे आपण पाहिलं तर प्रथमतः असणारे हे 2 फलंदाज, एका बाजूला प्रसन्न आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अक्षय राऊत आणि त्याबरोबरीने डावखुऱ्या हातानं गोलंदाजी करणारा वैभव मैदानावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्कॉट अँड बोल्ड होण्याची संधी होती, ही संधी या ठिकाणी हुकलेली पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना बॅटिंग पॉवर प्ले आहे. 5 षटकांची मॅच आहे, ज्याच्यामध्ये 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळेल. मुभा असेल 2 क्षेत्ररक्षकांना या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याची 38च्या बाहेर. एक क्षेत्ररक्षक जो आपण पाहतोय या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेला आहे, दुसरा क्षेत्ररक्षक आपण डीप मिड विकेटच्या दिशेला पाहतोय आणि त्याबरोबरीने आपण पाहिलं तो 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करतील 38च्या बाहेर. या वेळेचा फटका अत्यंत चांगला फटका, आउटफील्ड क्विक चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करत चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. आणि हा चौकार जबरदस्त पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले आहे इम्रान सर आणि त्यामुळे प्रसन्न खोत त्या पद्धतीने 38च्या वरून मारण्यासाठी नेहमीच एक चांगला खेळाडू आहे. 38च्या बाहेर मारण्याची क्षमता ठेवतो आणि टेक्निकल स्ट्रोक मैदानावरती आला, चौकार मैदानावरती पाहतोय. कमबॅक होईल का वैभवच्या माध्यमातून. यावेळेचा चेंडू थोडंसं दडपण जरूर आहे, पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर गेलाय. विकेट किपर यांच्या भूमिकेमध्ये आपण जितेश घरत यांना पाहतोय आणि अत्यंत चांगलं विकेट किपिंग हे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पूर्णतः आपण सामन्याचा विचार केला तर जयनमान बहिरोळे विरुद्ध संघ मैदानावरती पाहतोय गावदेवी मापगाव संघ मैदानावरती उतरलाय. प्रथमतः नाणेफेक जिंकली होती बहिरोळे संघाने आणि आमंत्रित केलंय गावदेवी मापगाव संघाला. यावेळेचा फटका पुन्हा एकदा चांगला फटका मैदानावरती येतो, क्षेत्ररक्षक त्या दिशेला आहे आणि त्या दरम्यान चुकीला माफी नाही, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. खेळण्याचा प्रयत्न आहे, कारण 38च्या वरून मारला तर 4 धावा मिळणार हे नक्की त्याला माहिती आहे. यावेळेचा फटका पुन्हा एकदा आपण पाहतो डिपेक्षा कव्हरच्या दिशेला. यावेळेस चेंडू थांबलाय, आउटफील्ड थोडंसं स्लो आहे आणि 1 धावेवरती समाधान मानेल. आतापर्यंत जर प्रसन्न खोची बॅटिंग पाहिली तर मिडल ऑफ द बॅट हे पहिल्या चेंडू पासून पाहायला मिळालं अजिंक्य. आपल्याला धावफलकाचा विचार केला, धावफलकावरती धावसंख्या लागली आहे, ते म्हणजेच 12 धावा 1 चेंडू बाकी आहे. सामन्याचा विचार केला तर आतापर्यंत अतिशय चांगली फलंदाजी सुरू आहे. वैभव कमबॅक जरूर करतोय. अक्षय राऊत आहे स्ट्राईक वरती. पहिल्या चेंडूवरती या चेंडूवरती आपण पाहतोय जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पहिलं षटक मैदानावरती येत आहे. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या बनलेली पाहायला मिळेल. 12 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रसन्नच्या बॅटमधून 2 चौकार आले, दुहेरी धावा आल्या, एकेरी धाव सुद्धा आली. पहिल्या षटकानंतर 12 धावा धावफलकावरती बनल्यात. 9 लास्ट 12 अशा पद्धतीने गावदेवी मापगाव असंघ या ठिकाणी चांगली आणि महत्त्वपूर्ण सुरुवात करताना पाहायला मिळतोय. 25 मिनिटांचा अवधी आहे तुम्हाला. प्रत्येक संघाला आपण 25 मिनिटांचा अवधी दिलाय. हे षटक 5 षटकांचा जो खेळ आहे तो 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे. जर 5वं षटक आणण्यासाठी तुम्हाला विलंब लागला, तुमच्याकडे वेळ नसेल तर मात्र पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर या षटकाची सुरुवात केली होती अवांतर चेंडूने, त्यानंतर 1 चौकार आला, 1 एकेरी धाव आली आणि पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ याच्यावरती जरूर प्रयत्नशील राहावं लागेल. लक्ष केंद्रित करून गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं आहे. कॉन्सन्ट्रेट करावं लागेल दिनेशला. पुन्हा एकदा सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू वन्स अगेन बॅक टू बॅक वाईट मैदानावरती पाहायला मिळतात. दिनेशवरती थोडंसं दडपण आहे.
स्ट्राईकवरती असणारा अक्षय राऊत याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता जरूर आहे. मात्र मैदानावरती जर आपण पाहिलं तर जरूर ज्या पद्धतीने दिनेश गोलंदाजी करतोय, 20 धावा धावफलकावरती आलात. स्ट्राईकवरती अक्षय आणि नॉन स्ट्राईक एंडवरती प्रसन्न खोत. गोलंदाजीच्या मोर्चावरती दिनेश नाईक वन्स अगेन सज्ज होताना पाहायला मिळेल. ज्यावेळेस क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अत्यंत चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतो, लॉंगॉनच्या दिशेला स्थित आहे. एक क्षेत्ररक्षक आपण डीप मिड विकेटच्या दिशेला पाहतोय आणि त्याबरोबरीने अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला चेंडू केवळ एक धाव मैदानावरती पाहायला मिळेल. 3 चेंडू बाकी आहेत, 3 टू गो अशा पद्धतीने आपण पाहतोय. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे लेझी पाहायला मिळाला होता. धावफलकावरती 1 मिळेल. शॉर्ट स्क्वेअरलेगच्या दिशेला चेंडू फील्ड केला गेला आणि त्याबरोबरीने आपण पाहिलं धावफलकावरती धावा 22 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. 22 कम्स अप. गावदेवी मापगाव संघाचे हे दोन्ही खेळाडू मैदानावरती आहेत. प्रतिस्पर्धी जर्मन भरुळ संघाला आपण पाहतोय दिनेश गोलंदाजीच्या मोर्चावरती. यावेळेस फटका क्षेत्ररक्षक दिशेला नाही, चेंडू 1 बाउन्स पॉइंटच्या दिशेला गेला. चेंडूवर पोहोचली सीमारेषा पार चौकार. पालघर कडे आपण जर पाहिलं तर गेले कित्येक वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे. एक चांगला गोलंदाज म्हणून नक्की उभारण्यास आलाय. या ठिकाणी फलंदाजी करत असताना एक चांगला फटका. यावेळेस बॅटचा टो जरूर घेतलाय चेंडूने. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेनं गेलाय. बॅटची कडा घेतली होती आणि त्याबरोबरने आपण पाहिलं तर धावफलकावरती 1 धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावफलकावरती आपण पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळतात. धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा 2 षटकांमध्ये आलेल्या पाहायला मिळतात. संपूर्णतः अजूनही जर आपण सामन्याचा विचार केला तर बॅटिंग पॉवर प्ले मध्ये तब्बल 27 धावा वसूल केल्या गेल्या. 13.50 ची सरासरी राखली गेल्या आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज वैभव पुन्हा एकदा सज्ज होईल. या वेळेच्या चेंडूवरती आपण पाहतोय स्ट्रेट बॅक टू द बॉलर आपल्या फॉलो थ्रू मध्ये. तर या मॅच कडे आपण वळूयात ज्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी वैभव मैदानावरती आहे. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस मात्र पडल्यानंतर हा चेंडू वाईट चेंडू मैदानावरती ऑफिशियल अंपायरच्या माध्यमातून इशारा आलाय. मोहम्मद शी बकवाल या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. रायगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे दोन्ही पंच पाहतोय. वैभव घरात पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेचा फटका अत्यंत चांगला फटका क्षेत्ररक्षक दिशेला तैनात आहे. काऊ कोर्नरच्या दिशेनं धावफलकावरती जरूर धाव पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावांपर्यंत मजल मारतोय गावदेवी मापगाव असंघ. यजमान संघ मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर वैभव अत्यंत चांगली गोलंदाजी जरूर करतोय. लाईन लेंथ वरती त्याची गोलंदाजी सुरू आहे. यावेळेस समोर बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अन अमेझिंग फील्ड एफर्ट. जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळालाय. धावा या ठिकाणी सेव्ह जरूर केल्या गेल्या आणि त्या दरम्यान प्रेझेन्स ऑफ माइंडचा अभाव रिफ्लेक्स मैदानावरती पाहायला मिळाला. 3 धावा धावफलकावरती येतील. 2+1 अशा 2 धावा धावफलकावरती येत आहेत.
धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा बनलेल्या पाहायला मिळतात. 32 कम्स अप. या 32 धावांचा जर आपण विचार केला तर या 32 धावा मैदानावरती आलेल्या पाहायला मिळतात. 32 अशा पद्धतीने जर आपण या सामन्याचा विचार केला तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वैभव गोलंदाजी करतोय. मात्र क्षेत्ररक्षण होत असताना फेक झाली, मात्र जितेश गरजची थोडीशी चुकी आणि एकदा मैदानावरती अर्जित होते. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर वाईट आणि त्यानंतर धावफलकावरती वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती आल्यात. 34 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. अतिशय महागड षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. अक्षय राऊत एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूला प्रसन्न खोत एका चांगल्या लईमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळालाय. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा धावफलकावरती बनतात. जयमान भैरोळे संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकली, आमंत्रित केले यजमान संघाला. स्ट्राईक वरती अक्षय राऊत. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटचा मिडल होत नाहीये, बॅटचा टो चेंडूने घेतलाय, चेंडू डिक्लर झोनच्या दिशेने गेलाय आणि पुन्हा एकदा मिळेल केवळ एक धाव. धावफलकावरती 35 धावा आल्यात. अजिंक्य जर आपण या मैदानावरती पाहिलं तर 60 धावा होणं 5 षटकांमध्ये फार गरजेचं आहे. गेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जयमान मुंबई संघानं त्या 52 धावाचेच केल्या होत्या. शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला होता. गावदेवी मापगाव ब संघाची अत्यंत चांगली आपण गोलंदाजी सुद्धा अंतिम षटकांमध्ये पाहिली होती. यावेळेचा हेलिकॉप्टर उडवलाय अक्षयच्या बॅटमधून, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. कुठपर्यंत तुम्ही आम्हाला थांबू शकता असं दाखवणारा हा फटका मैदानावरती आलाय. आधी चेंडू नक्कीच चांगले होते, मात्र क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर केला. हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॅटची कडा होती, पुन्हा एकदा डीप मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. चेंडू डिक्लर झोनच्या दिशेनं गेलाय. धावसंख्येचा विचार केला, धावफलकावरती धावा बनल्यात 42 धावा. 42 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळत आहेत. 42 रन्स ऑन स्कोरबुक अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ आपल्यापर्यंत पोहोचलेला पाहायला मिळतोय. जोपर्यंत या मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा ओव्हर टू डीजे मास्टर केआरटी. तब्बल 42 धावा. यावेळेस प्रसन्नच्या बॅट मधून प्रहार आलाय, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर आहे. हा बिग अँड यावेळेस मात्र अत्यंत चांगला कॅच मैदानावरती. प्रसन्न खोत मैदानावरतून परतताना पाहायला मिळेल. प्रसन्नासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. गावदेवी मापगाव अत्यंत चांगली फलंदाजी केली. अत्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती खेळा.
ज्या ब्रेकथ्रूची आवश्यकता होती तो ब्रेकथ्रू मिळून देतोय तो म्हणजेच गोलंदाज मयूर. त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता, मात्र त्यानंतर अत्यंत चांगला या ठिकाणी कमबॅक करून दाखवतो. स्ट्राईक वरती नितेश राऊतला आपण पाहतोय. यावेळेस येतो छक्का नाही, येतो जसा है मेरे दोस्त. कमान डीजे मास्टर. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टरने गीत वाजवलं. या ठिकाणी नितेशने बॅट मधून एक षटकार खडा केलाय. आपण पाहिलं या गीता से बोल होते एक दुश्मन जो दोस्तों से प्यारा है. इम्रान सर आपण रोज वावरत असतो, खेळाडू लावले नाहीत तर थांबा. या गीताविषयी मी नक्कीच म्हणेन की समोरून बोलणारा दुश्मन परवडला, मात्र आपल्यासोबत राहून आपली मारणारा मित्र कधीच नसावा. इम्रान सर मॅच कडे आपण पुन्हा एकदा बोलतोय. या ठिकाणी थोड्याशा दडपणामध्ये पाहायला मिळतोय मयूर. नितेशच्या बॅट मधून लांब लचक पल्ल्याचा हा षटकार मैदानावरती आलाय. यावेळेचा चेंडू कमबॅक करणारा चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेला गेलाय. नितेश राऊतने पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय, तर मग मात्र मयूर कडून सुद्धा अत्यंत चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. 55 धावांवरती मजल मारतोय गावदेवी मापगाव असंघ. या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू येणं बाकी. 2 to go अशा पद्धतीने चौथं षटक मैदानावरती आहे. व्हॉलेंटियर्स आपण बॉर्डलाईनचा ताबा घ्या. चौफेर मैदानावरती थांबा. गावदेवी मापगाव ब संघ आपला सामना झालेला आहे आणि त्यानंतर आपली जबाबदारी आहे की आपण लवकरात लवकर चेंडू मैदानावरती सुपूर्द कराल. यावेळेस आपण बोलतोय पुन्हा एकदा मॅच वरती थरार आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. या ठिकाणी आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ मैदानावरती जनमान भरवले सुद्धा या सामन्यामध्ये परततोय, पुनरुत्ती करतोय, पुनरागमन करतोय. आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय नितेश आणि गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज मयूर. यावेळेस मात्र गॅप मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न करतो क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी आपण सुरुशला पाहतोय, अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. धापलकावरती 56 धावा आल्यात, अब तक 56. स्ट्राईक वरती अक्षय राऊत ज्यांच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिलाय. मयूरने आतापर्यंत एक जरूर विकेट प्राप्त केली प्रसन्नची. यावेळेचा चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं. सिमेंटची पाटा विकेट आपण पाहतो इम्रान सर. मात्र त्याबरोबरीने आपण जर पाहिलं तर काही उसळणारे चेंडू सुद्धा पाहायला मिळाले आणि काही चेंडू पडल्यानंतर खाली सुद्धा राहिलेत. 4 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 56 धावा, 56 रन्स. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 15 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या तब्बल 15 धावा आल्या आणि या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्यात. या षटकामध्ये मयूरला एक विकेट सुद्धा प्राप्त झाली आणि 4 षटकानंतर 56 धावा. एका प्रबळ स्थितीमध्ये मापगाव संघ उभा आहे. 60 धावांपेक्षा जास्त धावा मैदानावरती आणल्या तर एक चांगली मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये बदलाव होतोय. 4 षटकांनंतर 56 धावा आल्यात. गोलंदाजी करण्यासाठी आपण आयुषला मैदानावरती पाहतोय. क्रिकेटच्या महासंग्रामाकडे, क्रिकेटच्या थराळाकडे, क्रिकेटच्या द्वंद्व युद्धाकडे, क्रिकेटच्या शीतयुद्धाकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. यावेळेचा चेंडू, या चेंडूवरती स्वतःला आवडता आला नाही. आयुष्यामध्ये स्वतःला आवडता आलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीने ललचावलं जातं किंबहुना हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या खूप बाहेर होता, आवडता आला नाही. चेंडू बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोनच्या दिशेने गेलाय. 57 बनल्यात. यावेळेचा चेंडू, या चेंडूवरती अपील मैदानावरती होतोय. जितेश करत आहे. पाठीमागे विकेट किपिंगची भूमिका अतिशय योग्य पद्धतीने हाताळतोय. जर आपण पाहिलं जितेश घरत तो क्रिकेटमध्ये क्लास आहे, अत्यंत चांगला फलंदाज नक्की आहे. त्याची बॅटिंग सुद्धा आपल्याला नेक्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळेल. ॲज अ विकेट किपर अत्यंत चांगलं प्रदर्शन.
ज्यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे अक्षय राऊतला. या ठिकाणी स्ट्राईक वरती आणलं जाते. अंतिम षटक आहे, स्लॉगर आहे आणि याच्यामध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण जर धावा आल्या नाही तर मात्र प्रतिस्पर्धी संघाची बॅटिंग लाईनअप सुद्धा फार मोठी आहे. त्यांच्याकडे सुद्धा अत्यंत चांगले फलंदाज आहेत. शेवटपर्यंत बॅटिंग आहे. यावेळेस अक्षय राऊतच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर खात्मा करणारा गोलंदाजाचा रक्कम 500 रुपये आले. थँक्यू सो मच विकासजी. यावेळेस आपण वळूयात पुन्हा एकदा अक्षय राऊतच्या बॅट मधून हा बहारदार डीप मिड विकेटला क्लिअर करणारा षटकार आलाय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. अंपायर यावेळेस चेंडूवरती स्ट्राईक जरूर रोटेट झाले. पंचांकडे अपील मागितले, मात्र जर आपण पाहिलं तर अत्यंत चांगला चेंडू मैदानावरती आला. 22 स्वरूपामध्ये धाव असेल. 5 चेंडू मैदानावरती आल्यात. पंचांच्या भूमिकेमध्ये मोहम्मद बकवाल यांना आपण पाहतोय. उपपंचांच्या भूमिकेमध्ये प्रकाश जी आश्रमकर, अलिबागचा मेनी गोट्या. धावफलकावरती 65 धावा बनल्यात. 1 टू गो. एक अंतिम षटक मैदानावरती आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये एक षटकार आलाय आणि अत्यंत चांगली गोलंदाजी करताना यंगस्टर आयुष. यावेळेचा फटका आपण पाहतो. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि अत्यंत चांगली फेक मैदानावरती आले. 67 कम्स अप. 68 रन्स टू विन इन 30 डिलिव्हरीज. अशा पद्धतीने आपण संपूर्ण मॅच पाहतोय. 30 चेंडूंमध्ये 68 धाव करायच्या आहेत. 68 धावांसाठी हा संघर्ष मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि हा संघर्ष सांगण्यासाठी, हा संघर्ष कशा पद्धतीनं पूर्ण केल्या जातील धावा, की हा चेस अधुरा राहील, हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय. तोपर्यंत दुसऱ्या फेरीतील पहिला सामना नक्कीच गावदेवी मुशे संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. वेळे अभावी इथं आलेत. मी त्यांचा पुन्हाच्या मनापासून आभार व्यक्त करतोय. मी पुन्हा सिद्धिविनायक बैरोले संघाचे कर्णधार नक्कीच श्री गणेश
बैरोळे संघाच्या कर्णधार इथे नक्कीच येत आहेत, त्यांचा सुद्धा मनापासून आभार. मी या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय मार्गदर्शक आणि ज्यांचं खूप मोलाचं योगदान आहे असे सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी खोत साहेब उर्फ आप्पा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला राऊंड नाणेफेकीचा कौल होतोय. गावदेवी मुशेदचा कॉल, हेड इज कॉल आणि ॲब्सोल्युटली टेल इज कम. नाणेफेकीचा कौल जिंकलाय श्री गणेश बैरोळे संघाने. आपला डिसिजन काय असेल? फिल्डिंग. चार षटकांचा होणारा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन आपण फिल्डिंग घेतली. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल सर? 30 पर्यंत रोख. 30 पर्यंत रोकाल. थँक्यू सो मच. आपण नाणेफेकीचा कौल हारलात, जर आपल्या बाजूने लागला असता आपला डिसिजन काय असता? क्षेत्ररक्षण. आता समोरच्या संघाने सांगितलं की तुम्हाला 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. किती धावांपर्यंत टार्गेट सेट कराल? 45-50 टार्गेट ठेवू. ओके, थँक्यू सो मच. अभिनंदन. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील कारण का वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. जब टूटने लगे हौसले तो ये बात याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते. ढूंढ लेते अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि जुगनू भी कभी रोशनी के मोहताज नहीं होते. यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए देखा हमने, 67 रन बनाए और 68 रनों का लक्ष्य खड़ा किया है. डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर. इस बार पहली गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी और पहली गेंद के ऊपर गोल्डन डक का शिकार. आणि अशा आगाज प्रकारे होता पहिला हुआ. गडी करत पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जंगट पाठी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला. जरूर यहाँ पर यश मापगांवकर इनके माध्यम से इस पहली विकेट प्राप्त करने वाले गेंदबाज रोहित के लिए 100 रुपए का इनाम आया है. जरूर यहाँ पर आगाज विकेट प्राप्त करते हुए टीम गांव देवी मापगांव ए टीम के माध्यम से शानदार गेंदबाजी. रोहित यहाँ पर पहली गेंद के ऊपर गोल्डन डक का शिकार. जितेश बैक टू द पैवेलियन. इनायत नंबर 3 पर आते हुए बल्लेबाज वैभव. वैभव ने जरूर यहाँ पर गेंदबाजी में अच्छी गेंदबाजी की थी. वही गेंदबाज जरूर अभी इनायत नंबर 3 पर बैटर के रूप में आते हुए. सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे. जरूर यहाँ पर लेफ्ट आर्म बल्लेबाज वैभव. श्रीयोग जी माने इनके माध्यम से गेंदबाज रोहित के लिए 50 रुपए का इनाम आया है. कांग्रेचुलेशन. यहाँ पर इनामी राशि की जरूर यहाँ पर प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए आते हुए उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. तो फिर से एक बार रोहित. लेफ्ट आर्म बल्लेबाज वैभव के लिए इस बार पॉइंट इधर में खेलने का प्रयास, पर क्षेत्ररक्षण काफी शानदार होता हुआ 1 रन के साथ आगाज होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान बैरोड़े के माध्यम से, जबकि इस 68 रनों का लक्ष्य खड़ा किया है सर. एक विराट स्कोर खड़ा किया है जिसमें शानदार बल्लेबाजी प्रसन्न खोत, अक्षय राउत, उसी साथों साथ नितेश राउत तोड़फोड़ बल्लेबाजी करने के बाद एक मुकाम तक पहुंचे. एक शानदार स्टार्टअप दिया था प्रसन्न खोत ने, जिन्होंने चौवा लगाकर आगाज किया था. तो फिर से एक बार स्ट्राइक पे मयूर पहली बार गेंद का सामना करेंगे रोहित के गेंदबाजी का. इस बार स्लॉट में ऊंचाई ज्यादा, लंबाई ज्यादा, मिड ऑन बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार. हीरो कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी, जर्सी नंबर 7.
ओहो, इस बार इनसाइड लीडिंग एज, यहाँ पर बल्ले का बाहरी हिस्सा लगने के बाद गेंद डिक्लेयर एरिया में। इस एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 8 रन, 2 गेंदे आना बाकी। पहला इस बार स्वीच चीट करने का प्रयास, जिसे कहा जाता है बनी तो आबाद नहीं तो बर्बाद। 1 रन जरूर यहाँ पर प्राप्त करते हुए इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 9 रन, 1 विकेट की नुकसान पर। अभी भी इस ओवर के आखिरी 1 गेंद आना बाकी। स्ट्राइक पे बल्लेबाज हम देख रहे हैं, जिन्होंने छक्का लगाकर आगाज किया था वही बल्लेबाज मयूर स्ट्राइक एंड पर। रोहित अपने ओवर के आखिरी गेंद डालने के लिए तैयार मयूर के लिए। इस बार ऑफ स्टंप के बाहर इस चीज अंपायर मोहम्मद बकवाल सर अपने बाजुए खोलते हुए कहा प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया। इस एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचे अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, जर्सी नंबर 10। स्कोर बढ़ाता हुआ इस बार लॉन्ग ऑफ, सीमा रेखा के बाहर। आली रियाली आता तुझी बारी आली। हुई एक ओवर की समाप्ति के बाद मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर आते हुए यानी 16 रन, 1 विकेट की नुकसान पर। पहला ओवर जरूर यहां पर खर्चीला हासिल होता हुआ। रोहित ने पहली गेंद के ऊपर फाटक सर विकेट प्राप्त की थी, पर उसके बाद का दबाव रिलीज किया बल्लेबाज मयूर ने। एक आक्रामकता बल्लेबाजी अपने बल्लेबाजी से दिखलाते हुए बल्लेबाज मयूर गेंदबाजी के लिए आते हुए, जिन्होंने छक्का लगाकर आगाज किया था वही बल्लेबाज गेंदबाजी के लिए आते हुए नितेश राउत। नितेश राउत भी एक ऑलराउंडर खिलाड़ी जाने जाते हैं। नितेश राउत के ऊपर पूरी जिम्मेदारी इस दूसरे पावर प्ले के षटक में कंजूसी गेंदबाजी करनी होगी। और इस टूर्नामेंट के लिए नितेश राउत ने काफी मेहनत की, एक पड़जामा सा हीरो जिसे कहा जाएगा नितेश राउत। इस बार पहली गेंद से फ्लिक करना चाहते थे, गेंद सीधा थर्ड मैन रीजन में, आउटफील्ड थोड़ी सी खराब, 1 के अलावा कुछ नहीं मिलेगा। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है ऋषभ पंत, एबी डिविलियर्स, जर्सी नंबर 17। किसके लिए होगा खतरा, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा, क्योंकि यहाँ पर नितेश राउत ने पहली गेंद के ऊपर जरूर बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया, रोक कर रखा है बल्लेबाज वैभव को। जीतने के लिए 30 गेंदें और 68 रनों का टारगेट सेट किया है। इस प्रतियोगिता में गांव देवी मापगांव ए टीम ने और शानदार प्रदर्शन दिखलाया था। प्रसन्न खोत, अक्षय राउत, उसी साथों साथ नितेश राउत ने। इस बार नितेश राउत की शानदार गेंदबाजी, प्लेयर डिक्लेयर एरिया में 1 के अलावा कुछ नहीं मिलेगा। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा हमारे गुण लेखक अजिंक्य जी बतलाते हुए 18 रन। अनुष्का भाभी के हीरो, किंग ऑफ कोहली, कवर ड्राइव जिसे कोहली कहा जाता है, वही स्कोर कार्ड पर 18 रन, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा और प्रगति पर इस बार मिस, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, कॉपी बुक स्टाइल, सेम रिजल्ट, सेम रन प्राप्त करते हुए, 1 के अलावा कुछ नहीं। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है उमेश यादव, जर्सी नंबर 19 स्कोर कार्ड पर। शानदार बल्लेबाजी करनी होगी, पर यहाँ पर नितेश राउत की सराहना करनी होगी। एक लोमड़ी के दिमाग के गेंदबाज यहाँ पर, जिन्होंने स्लॉग ओवर में यानी 30 यार्ड सर्कल के अंदर गेंदबाजी करते हुए बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है, रोक कर रखा है। 19 रन, 1 विकेट के नुकसान पर। गेंदें हो चुकी है 3, अभी भी 3 गेंदें आना बाकी। आहा, इस बार अच्छी गेंद, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, डॉट गेंद जाती हुई। हर एक डॉट गेंद यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान बैरोलो के लिए दबाव 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 लाएगा और गेंदबाजी करने वालों का आत्मविश्वास दुगुना होगा। 19 रन, 1 विकेट के नुकसान पर।
फिर से एक बार जज साहब तारीख पे तारीख और यहाँ पर नितेश राउत डॉट पे डॉट कराते हुए संयमी गेंदबाजी, शानदार गेंदबाजी। 5 गेंदें हो चुकी है, 19 रन, एक गेंद आना बाकी अभी भी इस ओवर की। शानदार गेंदबाजी नितेश राउत के माध्यम से होती हुई। फिर से एक बार वैभव जैसे बल्लेबाज को यहाँ पर जकड़ कर रखा है। काय झोंबला त्याला खईस का काहीतरी. मित्र योगेश जी वाघ, इनका यह आवाज हमारे डीजे ऑपरेटर जरूर सुनाया। एक सुपला स्पेशली जिसे कहा जाता है, ऐसे आदिवासी समाज के समालोचक योगेश जी वाघ, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। दूर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 20 रन। गेंदबाजी के लिए आते हुए खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय राउत, यहां पर दबंगिरी करनी होगी। अक्षय खिलाड़ियों के खिलाड़ी जिन्होंने शानदार बल्लेबाजी की थी और राणे साहब इनके माध्यम से 500 रुपए का इनाम प्राप्त किया था। वही गेंदबाज अक्षय राउत गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पे 2 छक्कों की सहायता से खेलते हुए मयूर। इस बार लोअर फुल टॉस किस्म की गेंद, पैडल स्वीप करना चाहते थे, गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा है 14 फरवरी वैलेंटाइन डे, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा जिसे 21 कहते हैं, और वही 21 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर जारी होता हुआ। यहाँ पर शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अपने होम ग्राउंड पर, अपनी कसौटी, अपनी अग्नि परीक्षा देते हुए 11 के 11 खिलाड़ी, जिसी तरह से डॉन फिल्म में यहाँ पर कहा जाता है 11 मुल्कों की पुलिस डॉन का कुछ नहीं कर सकते, और यहाँ पर 11 खिलाड़ी जरूर रोकते हुए गेंदबाजी करने वाली टीम मापगांव ए यहाँ पर जरूर गांव देवी चषक में। इस बार गेंद हवा में, क्या होगा? हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथम प्रेमनाथम, ये क्या हुआ? डोकरा डोकरी कवट्याचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला। जरूर यहाँ पर इस बल्लेबाज को लाइफ देना ही ने खुद के पांव पे कुराड़ी मारने ना। फाटक सर, पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झकास, और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश। 23 रन स्कोर कार्ड पर। इस बार फिर से एक मौका था, नितेश राउत सज्ज नहीं थे, रेडी नहीं थे, तैयार नहीं थे, पर 1 रन जरूर प्राप्त करते हुए इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा है 24 रन। कंजूसी गेंदबाजी होती हुई गांव देवी मापगांव ए के गेंदबाज अक्षय राउत, खिलाड़ियों के खिलाड़ी, कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी। इस बार फिर से एक बार रूम बनाकर खेलना चाहते थे, शॉर्ट फाइन की दिशा में, आउटफील्ड थोड़ी सी खराब, 1 रन प्राप्त करते हुए इस 1 रन की सहायता से चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर तीसरा और प्रगति पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है। गेंदबाजी करने वाली टीम गांव देवी मापगांव ए टीम के माध्यम से गेंदबाज अक्षय राउत, खिलाड़ियों के खिलाड़ी, शानदार गेंदबाजी। इस बार गेंद हवा में, हवा के साथ साथ घटा के संग संग ओ साथी सुपला शॉट, योकनचा डावा आहे का? सुपला, याला दादा सुपला शॉट. अरे दादा सुपला शॉट तू काय शिकला? तुझ्या पहिल्या अक्षय तुला सांगितलं असं शॉट मध्ये तिचा चेंडू टाकू नको, आली अंगावर, घेतली शिंगावर। इस छक्के की सहायता से स्कोर पे बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा है 31 रन। शानदार स्ट्रोक मयूर के बल्ले से आता हुआ। फिर से एक बार शॉट गेंद पर आउटफील्ड थोड़ी सी खराब। 1 रन की सहायता से स्कोर पे बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा है 32 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद 32 रन जरूर यहां पर प्राप्त करते हुए जीतने के लिए भी हमारे गुणलेखक अजिंक्य सर बतलाते हुए 12 गेंदे और 36 रनों की जरूरत। 12 गेंदे 36 रन। तो फाटक सर क्या कहना चाहोगे इस मैच के बारे में? हेलो, देखिए
भाईजान मैच के बारे में मैं कहना चाहूँगा कि नितेश और उनकी टीम पूरी 11 जी दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए, ओहो ए प्रभु ये क्या हुआ, लीडिंग एज लगने के बाद बल्लेबाज आउट होता हुआ डीजे। सिंह अंपायर प्रकाश जी अष्टमकर सर शानदार यहाँ पर परफॉर्मेंस दिखाते हुए और इस प्रतियोगिता को 4 चांद लगाते हुए जरूर यहाँ पर तमाम दर्शक इस मैच का आनंद ले रहे। लाइव टेलीकास्ट tenniscricket.in के माध्यम से जरूर इस प्रतियोगिता में जरूर यहाँ पर आड़े बल्ले से खेलने का प्रयास, विकेट हो सकती है पॉपिंग क्रीज में, डेंजर जोन और अति घाई संकट आते ही प्रकाश अष्टमकर सर के लिए कहना चाहूंगा, कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, अरे बूढ़े इश्क जरूर करते पर हम जैसे नौजवान उन पे शक नहीं करते। उम्र 55 दिल बचपन, प्रकाश अष्टमकर। तो यहाँ पर विकेट प्राप्त करते हुए नितेश राउत, स्ट्राइक पे मयूर। इस बार मयूर स्ट्रगल कर रहे, संघर्ष कर रहे, हर एक गेंद के ऊपर अपना 100% देने का प्रयास कर रहे पर 1 रन जरूर प्राप्त करते हुए इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा है नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर, जबकि चौथा ओवर प्रगति पर नितेश राउत की शानदार गेंदबाजी ने जरूर यहां पर बैकफुट पर लाकर रखा है बल्लेबाजी करने वाली टीम को। पर बढ़ोतरी 34 रन, 8 गेंदे अभी भी 34 रनों की जरूरत है। 8 गेंदे 34 रन यहाँ आने, हर गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक आना लाजमी होगा, अभी नहीं तो कभी नहीं। 8 गेंदे 34 रन, हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला। तो फिर से एक बार नितेश राउत गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक पे मयूर, शानदार बल्लेबाजी करते हुए मयूर, पर उनके जैसे बल्लेबाज को जरूर रोक कर रखा है। यहां पर संघर्ष संघर्ष संघर्ष, क्योंकि अक्सर कहा जाता है दोस्तों, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। और जरूर यहाँ पर संघर्ष करते हुए दोनों टीमें दिखाई देती हुई, पर नितेश राउत अपने संघर्ष में कामयाब होते हुए। फिर से एक बार नितेश राउत मयूर के लिए, आहा लेग बिफोर का अपील, थोड़ी सी ऊंचाई पिचिंग लाइन के ऊपर थी गेंद, अंपायर जी पर दबाव डालने का प्रयास, पर अंपायर ने उस अपील को नकारते हुए लेग 22 के रूप में 1 रन प्राप्त किया। ओवर के समाप्ति जरूरत 4 ओवर की समाप्ति के बाद 36 रन स्कोर कार्ड पर, 6 गेंदे 32 रनों की जरूरत अभी भी इस टीम को जीतने के लिए। इस ओवर के प्रायोजक थे डीजे मास्टर। What's up, bro? इश्क से क्या शानदार शुरुआत की थी वही बल्लेबाज प्रसन्न खोत। इस बार प्रसन्न खोत के पहली गेंद के ऊपर मयूर ने आओ खाना था, सीधा खेल दिया है मिड ऑन बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार।
आडव्या पाटणं हा करते हुए आहा, इस बार टप्पा चेंज किया, लाइन को थोड़ा सा चेंज करने के बाद, वेरिएशन करने के बाद कामयाब होते हुए 1 रन जरूर प्राप्त होती हुई। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 43 रन। अभी भी जीतने के लिए 25 रनों की जरूरत, 4 गेंदे 25 रन। इस बार फुटवर्क का इस्तेमाल आगे आकर खेलने का प्रयास, पॉपिंग क्रीज में जरूर सुखरूप है बल्लेबाज मयूर। कोई बचाव नहीं, यहाँ पर कोई रन नहीं है, डॉट गेंद जाती हुई। डीजे सूरज तो यश मापगांवकर इनकी जानिब से 200 रुपए का इनाम। 2 गेंदे 19 रनों की जरूरत और इस बार बड़ा स्ट्रोक मयूर के बल्ले से आता हुआ शानदार षटकार। मयूर, तुम्हाला या सामन्यामध्ये 50 धावांसाठी फक्त 2 धावांची गरज और 50 रन बनाते तो यश मापगांवकर इनके माध्यम से 100 रुपए का इनाम। हार्डलक मयूर यहाँ पर अच्छा परफॉर्मेंस दिखलाते हुए नॉट आउट 48 रनों का खेली खेलते हुए 49 रन। एकमात्र बल्लेबाज है आज इस प्रतियोगिता में जिन्होंने 1 मैन आर्मी बल्लेबाजी की और 49 रनों की अपने वैयक्तिक बल्लेबाजी करते हुए और इस मैच को जीत लिया है गांव देवी मापगांव ए टीम ने।